शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्व राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासंदर्भात मोठी खुशखबर राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. थकीत 2025चा पीक विमा आता शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 2023 आणि 24चा हे पीक विमा आजपासूनच वाटप होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे दिलेली आहे. मागील काही वक्तव्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की जानेवारी महिन्यापासून पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. कारण की गेल्या काही दिवसांमध्ये पीक विमा कंपन्यांना पीक विमा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे. याच्या माध्यमातून राज्यातील 34 जिल्ह्यातील 34 जिल्ह्यांना शेतकऱ्यांना पीक विमा हा सरसकट आता वाटप होणार आहे. कापूस आणि तूर सोडले असता या सर्व पिकांसाठी हा पीक विमा वाटप इथे होणार आहे. याच्यामध्ये एकंदरीत तब्बल 34 जिल्ह्यांची यादी आहे. त्याच्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आपण इथे व्हिडिओमध्ये बघणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की हेक्टरी 17,500 ते 18,000 रुपये प्रति हेक्टर असा हा पीक विमा असणार आहे. आता 17,500 रुपये कोणत्या पिकांसाठी, कोणत्या जिल्ह्यांसाठी, हेक्टरी 18,000 रुपये कोणत्या जिल्ह्यांसाठी हा पीक विमा भेटणार आहे, हे पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जाणून घेणार आहोत. या पीक विमा वाटपाचं अपडेट हे एकंदरीत बघितलं असता तर 28 ते 29 जानेवारी 2026 पर्यंत चालणार आहे, अशी ही माहिती राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून इथे देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये नंबर 1चा जिल्हा आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये ह्या पीक विम्याचं वाटप इथे होणार आहे. नंबर 2ला आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातही भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना हा पीक विम्याचं इथे वाटप इथे होणार आहे. त्यानंतर अकोला जिल्हा, अकोला जिल्ह्यातही पीक विम्याचं वाटप हे शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्हा, धाराशिव जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांना याचं वाटप इथे होणार आहे. आता हा पीक विमा कोणत्या पिकासाठी वाटप होऊ शकतो, तर तुम्हाला माहिती असेल की 2025च्या आकडेवारीनुसार आणि ट्रिगर बदलानुसार हा जो काही पीक विमा आहे तो एकाच ट्रिगरने वाटप इथे होणार आहे. तो म्हणजे पीक कापणी प्रयोगानुसार ज्या पिकांची पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले याच पिकांसाठी हा पीक विमा आता इथे वाटप होणारा आहे. आता कोणते पिकं ते असणार आहे, तर याच्यामध्ये असणार आहे मका, सोयाबीन, बाजरी, उडीद, मूग इत्यादी पिकांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. अर्थात कापूस आणि सोयाबीन सोडली असता कापूस आणि तूर सोडली असता या सर्व पिकांसाठी हा पीक विमा इथे भेटणार आहे. याच्यामध्ये सोयाबीनचाही भरपूर प्रमाणात समावेश आहे आणि जास्तीत जास्त पीक विमा हा सोयाबीनसाठीच भेटणार आहे. पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हे जवळपास 77 ते 78 महसूल मंडळामध्ये याचं पीक विम्याचं वाटप इथे होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 40+ महसूल मंडळामध्ये इथे वाटप होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातही 15+ महसूल मंडळामध्ये याचं वाटप होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातही शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वाटप होणार आहे. चंद्रपूर जिल्हाही याच्यामध्ये सामील करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचंही याच्यामध्ये नाव आहे. जालना जिल्ह्यातही 18+ महसूल मंडळामध्ये ह्या पीक विम्याचं वाटप इथे होणार आहे. ठाणे जिल्ह्याचंही याच्यामध्ये नाव आहे. त्याचबरोबर धुळे जिल्ह्याचंही याच्यामध्ये नाव आहे. नंदुरबार जिल्ह्याचंही नाव आहे. त्याचबरोबर नागपूर जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, त्याचबरोबर पालघर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, त्याचबरोबर यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि हिंगोली. तर या एकंदरीत 28 ते 27 जिल्ह्यांमध्ये ह्या पीक विम्याचं वाटप आता इथे होणार आहे. शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. परंतु हे जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे की हा पीक विमा नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार किंवा याच्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज इथे पडणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड असेल त्याच शेतकऱ्यांना हा पीक विमा DBTच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात येणार आहे. नसता त्यांना हा पीक विमा इथे भेटणार नाही. तर आपलं फार्मर ID कार्ड आहे की नाही हे क्लिअर करून घेणं आणि हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्या बँक खात्यामध्ये ज्या पण सरकारी योजनांचे पैसे सर्व काही आपल्या ज्या काही बँक खात्यामध्ये येतात त्याची KYC अपडेट असणं गरजेचं आहे. नसता तुमचं पेमेंट तिथे मध्येच होल्ड होऊन जाईल. आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हाच प्रश्न पडला असेल की हा पीक विमा फायनल कधीपर्यंत वाटप होणार आहे. तर
राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती आलेली आहे की जानेवारीच्या अखेरपर्यंत हा पीक विम्याचं वाटप इथे राहिलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांना इथे भेटणार आहे आणि तत्पश्चात राहिलेला 2023-24 हाही थकीत पीक विमा याच्या तत्पश्चात वाटप होणार आहे. ही सर्व काही माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून इथे जाहीर करण्यात आलेली आहे. याच्यावरती तुम्हाला काय आवडतं, तुमची राय नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा भेटलेला आहे का ते देखील कमेंट करायला विसरू नका. पुढील असलेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. मिळूया का पुढील व्हिडिओमध्ये.